नमस्कार मित्रांनो, मी पवन गिरटकर। आज आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत। महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे नुकसान झालं, त्यांची पिके पाण्यात वाहून गेलेली आहे, त्यांच्या मेहनतीचे स्वप्न वाहून गेलेले आहे। कष्टाने उभं केलेलं पीक काही क्षणात कापणीच्या उंबरठ्यावर होतं, आज सगळं नष्ट झालेलं आहे। अनेकाच्या जनावरांच्या चारा पाण्याची सोय निघून गेलेली आहे। गावागावात शेतकऱ्यांचं आयुष्य हे मोकळ्यावर आलेलं आहे। आता प्रश्न सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळे त्यांना कोणत्या लेकरा बाळांच्या शिक्षणाचं काय, कर्जफेड कशी करणार, सगळ्या गोष्टी आता पुढे येणार आहे। आज शेतकरी रडतोय आहे, पण त्याचा आवाज कुणी ऐकतो का? दिवाळीच्या दिवशी ज्याच्या घरात दिवा लावायला पाण्यामध्ये तो आज दिवा पाण्यात भिजला आहे। दिवाळीच्या दिवशी जो दिवा लावतो आपण, तो पाण्याने तो दिवा भिजला आहे। आज डोळ्यात खेळणी आणि मिठाईचे स्वप्न आहे। मुलांच्या डोळ्यामध्ये मिठाई, दिवाळी म्हणजे इतका चांगला उत्सव, परंतु आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूच आहे। आज दिवाळीमध्ये सगळ्यांना बोनस वाटप केला जाते। सगळ्या प्रमाणात आपण बघतो की प्रत्येक व्यक्ती हा कर्मचारी असो तर सरकार त्यांना मदत दिली जाते, परंतु आज शेतकऱ्यांना मदतीसाठी कोण उभे आहे? सरकारने तातडीने मदतीची घोषणा करावी व पीक विमा रकमेचे तातडीने वितरण केले पाहिजे। कर्ज हप्ते आणि वीज बिल माफ केले पाहिजे व जनावर आणि घराच्या नुकसानीसाठी समोर आले पाहिजे। समाज संस्था आहे त्यांनी सुद्धा समोर आलेले पाहिजे। आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की आज आपल्या महाराष्ट्राचे जे देवस्थान आहे, श्री गजानन महाराज देवस्थानमध्ये मधून 1 करोड रुपयाची मदत शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे। समाजाने हात पुढे करायला हवा आणि आज NGO, समाजसेवी संस्था, मोठे ट्रस्ट जे लोकांच्या हितासाठी काम करत आहे, त्यांनी शेतकऱ्याच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहावं। चला, एकत्र आलो तरच शेतकऱ्यांना पुन्हा एकदा त्यांना मदतीने उभे करूया, त्यांना पाठबळ देऊया आणि शेतकरी वाचला तरच देश वाचेल। आणि चला मिळून सगळे आपल्या शेतकऱ्यांना हक्काचं एक कुठंतरी मदत आपण त्यांना दिली पाहिजे। तर जय जवान जय किसान।